नमस्कार, माझ्या शिवार चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मी आपला शुभम पवार आणि माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर किंवा प्रॅक्टिकली जो मी आज प्रयोग केलेला आहे त्याच्यावर बोलणार आहोत। तत्पूर्वी चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवा। असंच प्रेम आपलं माझ्या पाठीशी राहू दे। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर आजचा विषय आहे की हरभराचा बेवड ऊसाच्यासाठी किती महत्त्वाचा आहे। तर आपला हरभरा काढलेला आहे आपण आणि हरभरा आपला जवळजवळ 6 क्विंटल एकरी ऊसामध्ये आंतरपीक घेऊन केलेला आहे। माडा असता तर तो 10 क्विंटलच्या वरती नक्कीच गेला असता। फक्त ऊस असल्यामुळे थोडाफार इकडे तिकडे उत्पन्नात तेवढा फरक पडतो। हे उत्पन्न तुम्हाला कसं वाटतंय, कमी आहे, जास्त आहे की चांगलं आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हरभरा पीक घेतले आणि ते सुद्धा ऊसामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे। तर त्याच्यावर मला तुमची कमेंट द्या। आणि हरभरा पिकासाठी आज आपण काय केलं किंवा हरभरा काढल्यानंतर पुढचं नियोजन काय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता हरभरा काढलेला आहे, मळून झालेला आहे आपला, जवळजवळ 6 क्विंटल हरभरा झालेला आहे। तर आता हे जे आंब पडलेले आहे, हे बघा भरपूर मोठ्या प्रमाणात आंब पडलेले आहे। या आंबचा ऊसाला अतिशय जबरदस्त रिझल्ट असतो। नायट्रोजनचं प्रमाण शेतामध्ये आपल्या चांगलं राहतं। आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की जे आपल्या युरियाचं म्हणजे नत्राचं प्रमाण जे आहे ते तुमचं स्थिर करण्याचं म्हणजे वाढवण्याचं प्रकार स्थिरीकरण नत्राचं हे हरभरा पीक चांगल्या प्रकारे करतं। हे फक्त 2च पिकं करू शकतात, हरभरा आणि करडई। या 2 पिकामुळेच तुमची जमीन तडकते आणि तुमचा वापसा चांगलं करण्याचं काम जमिनीमध्ये ही 2च पिकं करू शकतात। बाकी असं दुसरं कोणतं पीक नाही। त्यामुळं हरभरा पीक खूप महत्त्वाचं आहे। आता उत्पन्न आपलं चांगलं झालेलं आहे। आता पुढं काय करायचं आहे, तर आता हे आपण भिजवायला चालू केलेलं आहे। कारण काय झालं आहे, आज दिवसभर ठिबक चालू होतं, उद्या आज रात्री आणि ठिबक आपण चालूच ठेवणार आहोत। कशासाठी, तर जे आता जमीन वाळलेली आहे ती थोडी ओली करून घ्यायची आहे आणि 2-3 दिवसांनी आपण रासायनिक खते टाकून याला भर लावून घेणार आहे। पहिली भर जी आहे ती लावून घेणार आहे। आता ऊसाचं जे ट्रीटमेंट आहे ते आपण चालू करायला मोकळे झालेलो आहोत। ऊस थोडा मागे राहिलेला आहे, थोडं नुकसान झालेलं आहे, पण तेवढी आपल्यात ताकद आहे की आपण ते पुन्हा एकदा कवर करू शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो, ऊसाला काय टाकायचं त्याचा डोस पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी आपण भर लावणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने फोडून घेणार आहे। फक्त आता भर चांगली लागावी यासाठी आपण काय करणार आहे, आधी की पाणी लावून घेतल्याने त्याला ओलं करून मग आपण भर लावणार आहे। आणि हरभऱ्याचं जवळजवळ 6 क्विंटल झालेलं आहे, त्याच्यामध्ये निम्मा देशी आणि निम्मा काबुले। तर हे उत्पन्न किती निघालं, कसं निघालं ते मला सांगा। आणि तुम्हाला हरभऱ्या पिकाचा काय अनुभव आहे किंवा हरभऱ्याचे बेवड लागल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेला किंवा उत्पन्नात काय फरक जाणवलेला आहे ते सुद्धा मला कळवा। तोपर्यंत आपण इथेच थांबूया आणि नक्कीच हरभरा पीक घ्या, मग बेवड म्हणून घ्या किंवा आंतरपीक म्हणून सुद्धा घ्या। फक्त थोडं ऊसावर पण सुरुवातीला लक्ष द्यायचं। जोपर्यंत हरभऱ्याबरोबर ऊस आपला वाढत असतो त्यावेळी ऊस चांगला आणून ठेवा तुमचा। कारण 1-1.5 महिन्यानंतरचा काढणीच्या वेळेला तुमचा ऊसाला तुम्हाला काहीही करता येत नाही किंवा पाणी जास्त देता येत नाही। तर ते मेंटेन ठेवण्यासाठी ऊस पण चांगला, आता हरभऱ्या पिकाच्या मानानं आपला ऊस पण चांगला आलेला आहे। आता याला थोडा जोर लावला की आपलं ऊस पीक एकदम चांगल्या पद्धतीने येणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला गंमत दाखवतो जरा। आता जमीन भेगाडलेली तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे जमीन बऱ्यापैकी भेगाडलेली आहे। हे बघा, हे अशा जमिनीला बऱ्यापैकी भेगा पडलेल्या आहेत। तर आता याच्यामुळे काय होतंय की तुमचं जे हवाचं प्रवाह याच्यातून वाहण्याचा आहे तो चांगला राहतो। आणि याचं काय होतंय, जमिनीमध्ये नत्राचं स्थिरीकरण चांगलं होतं जमिनीत याच्यामध्ये। तर याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, जे हरभऱ्याचे माझे पैसे होणार आहेत, आता जवळजवळ 40-1 रुपये माझे हरभऱ्याचे होणार आहेत। तर त्याच्यामध्ये माझा शेतीचा या ऊसाचा सगळा खर्च पुरेपूर भागतोय। त्यामुळे मला हा ऊस एकदम फुकट केल्यासारखं होतं, म्हणून आंतरपीक घेणं आवश्यक आहे। बरेच लोक म्हणतात की ऊसात आंतरपीक घेऊ नका, फक्त ऊस घ्या, पण माझं धोरण असतं की कमी पैशात चांगला ऊस काढा आणि सोडून द्या। जास्त ऊस उत्पादन 3-3 टनानं काढायला नादाला लागू नका। आंतरपिकाचे पैसे ऊसात गुंतवा आणि ऊस आपला फुकटमध्ये काढल्यासारखा घ्या, एवढंच माझं सांगणं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयोग करा
आणि मला तुमचासुद्धा हरभऱ्याबद्दलचा अनुभव सांगा आणि कमेंट करा. सर्वांपर्यंत चॅनल पोचवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना सांगा. मी आपला शुभम पवार आज इथंच थांबूया. धन्यवाद.